मित्रांनो, गाय म्हणजे फक्त जनावर नसतं, ती अनेक कुटुंबासाठी रोजच्या अन्नाची, मुलांच्या शिक्षणाची आणि घराच्या भविष्याची आशा असते. दुग्ध व्यवसाय आधी गोठ्यात हरत नाही, तो माणसाच्या मनात हरतो. ज्या दिवशी आपण म्हणतो आता काही बदलण्याची गरज नाही, त्या दिवशी प्रगती थांबते. हा माणूस खूप कष्टाळू आहे, पण 5 वर्षांनी त्यानं एक एक करून सर्व गाय विकल्या. मित्रांनो, काही चुका ज्या दिसायला अगदी साध्या असतात, पण त्या चुका अनेक दुग्ध व्यवसायांना बंद होण्याच्या दिशेने ढकलतात. कारण व्यवसाय आधी हिशोबातून बाहेर जातो आणि नंतर हातातून बाहेर जातो. जर या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे नाहीत, तर सावध व्हा. एक छोटी भेग धरण फोडू शकते, एक छोटी ठिणगी जंगल जाळू शकते आणि एक छोटा चुकीचा निर्णय अनेक वर्षांची मेहनत संपवू शकतो. नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे जो कदाचित तुमच्या मनालाही अस्वस्थ करेल. दुग्ध व्यवसाय एका दिवसात बंद पडतो का? उत्तर आहे नाही. दुग्ध व्यवसाय बंद पडण्याची सुरुवात त्या दिवशी होत नाही ज्या दिवशी गोठा विकला जातो. ती सुरुवात त्याच्या खूप आधी झालेली असते. ज्या दिवशी शेतकरी म्हणतो आजचा हिशोब उद्या बघू, ज्या दिवशी तो विचार करतो ही गाय नंतर दाखवू डॉक्टरांना, ज्या दिवशी तो म्हणतो थोडंसं कर्ज आणखीन घेऊ, पुढे बघू. मित्रांनो, दुग्ध व्यवसायाला संपवणारा सर्वात मोठा शत्रू दुष्काळ, दुधाचा कमी दर किंवा आजारपण नसतं, तो असतो छोट्या चुका रोज करत राहण्याची सवय. एक छोटी भेग धरण फोडू शकते, एक छोटी ठिणगी जंगल जाळू शकते आणि एक छोटा चुकीचा निर्णय अनेक वर्षांची मेहनत संपवू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 10 संकेतांबद्दल बोलणार आहोत जे सांगतात की तुमचा दुग्ध व्यवसाय योग्य दिशेने चाललाय की हळूहळू बंद पडण्याच्या मार्गावर आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी माझ्या मते प्रत्येक दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यानं आयुष्यात एकदा तरी ऐकलीच पाहिजे. संकेत पहिला, हिशोब बंद झाला की व्यवसाय बंद होण्याची सुरुवात होते. मित्रांनो, कोणताही व्यवसाय आकड्यांवर चालतो, पण दुग्ध व्यवसायात अनेकदा आपण फक्त दूध मोजतो, पैसे मोजत नाही. तुम्ही स्वतःला आज एक प्रश्न विचारा, 1 लिटर दुधामागचा खर्च किती आहे? एका गायीचा महिन्याचा खर्च किती आहे? कोणती गाय नफा देते आणि कोणती तोटा? जर या प्रश्नांची उत्तर तुमच्याकडे नाहीत, तर सावध व्हा. कारण व्यवसाय आधी हिशोबातून बाहेर जातो आणि नंतर हातातून बाहेर जातो. संकेत दुसरा, कर्जाचा हप्ता वेळेवर भरता येत नाही. सुरुवातीला 1 हप्ता उशिरा भरला जातो, नंतर दुसरा, मग व्याज वाढतं आणि एक दिवस असा येतो दूध विकलं तरी पैसे बँकेत न जाता कर्ज फेडण्यात जातात. कर्ज घेणं चुकीचं नाही, पण कर्जातून उत्पन्न निर्माण न झालं तर ते व्यवसायाला हळूहळू कमकुवत करतं. संकेत तिसरा, गोठ्यातील छोट्या समस्या दुर्लक्षित करणं. छप्पर गळतंय, पाणी साचतंय, जनावर कमी खातंय, जनावराची खुरं वाढलेत. आपण म्हणतो उद्या करू, पण हा उद्या कधी कधी हजारो रुपयांचं नुकसान करून जातो. व्यवसाय मोठ्या संकटांमुळे कमी आणि छोट्या दुर्लक्षित गोष्टींमुळे जास्त अडचणीत येतो. मित्रांनो, काही चुका ज्या दिसायला अगदी साध्या असतात, पण त्या चुका अनेक दुग्ध व्यवसायांना बंद होण्याच्या दिशेने ढकलतात. लक्षात ठेवा, दुग्ध व्यवसाय बंद पडत नाही, तो आधी सवयींमध्ये हरतो आणि नंतर आर्थिक दृष्ट्या. मित्रांनो, मी तुम्हाला एका शेतकऱ्याची गोष्ट सांगतो. त्याच्याकडे फक्त 6 गायी होत्या. मेहनतीला तोड नव्हती. सकाळी 4 वाजता उठायचा, रात्री 10 वाजता झोपायचा. गावात सगळे म्हणायचे हा माणूस खूप कष्टाळू आहे. पण 5 वर्षांनी त्यानं एक एक करून सर्व गायी विकल्या. दूध कसं वाढेल? मग नवीन खाद्य, नवीन टॉनिक, नवीन पावडर, नवीन औषधं. पण एक प्रश्न कोणीच विचारत नाही, या खर्चातून खरंच नफा वाढतोय का? जर 3 लिटर दूध वाढलं पण खर्च 4 लिटरच्या किमती एवढा वाढला, तर तो व्यवसाय नाही, तो स्वतःची फसवणूक आहे. दूध वाढण्यापेक्षा प्रति लिटर नफा वाढवणं जास्त महत्वाचं आहे. 5वी चूक, चारा नियोजन न करणं. पावसाळ्यात चारा भरपूर असतो, तेव्हा वाटतं
आता कशाला साठवणूक? मग उन्हाळा येतो, चारा महाग होतो आणि निम्मा नफा चारा खरेदीमध्ये आपला जातो. यशस्वी शेतकरी पावसाळ्यातच उन्हाळ्याची तयारी करतो. चूक 6वी, प्रत्येक गायीला सारखंच समजणं. प्रत्येक गाय वेगळी असते. दूध देण्याची क्षमता तिची वेगळी असते. तिचं आरोग्य वेगळं असतं. आहाराची गरज वेगळी असते. पण आपण सर्वांना एकच खाद्य, एकच प्रमाण आणि एकच पद्धत वापरत असतो. हा सर्वात मोठा व्यवस्थापनाचा दोष आहे. मित्रांनो, गोठा एका दिवसात रिकामा होत नाही. तो आधी चुकीच्या निर्णयांनी रिकामा होतो. जनावरं विकण्यापूर्वी आशा विकली जाते, आत्मविश्वास कमी होतो आणि मग माणूस म्हणतो दुग्ध व्यवसायात काहीच राहिलं नाही. पण खरं पाहिलं तर व्यवसाय संपलेला नसतो, व्यवस्थापन संपलेलं असतं. काही चुका आपण पाहणार आहोत ज्या बँक खात्यातील पैसे हळूहळू कमी करतात आणि शेतकऱ्याला कळतही नाही. लक्षात ठेवा, मेहनतीपेक्षा योग्य निर्णय जास्त कमाई करून देतात. आतापर्यंत आपण काही मोठ्या चुका बघितल्या, पण आता मी ज्या 3 चुका सांगणार आहे त्या अनेक चांगल्या शेतकऱ्यांनाही माहिती नसतात. या चुका हळूहळू तुमच्या गोठ्यातून नफा, तुमचा उत्साह आणि भविष्य या तिन्ही गोष्टी काढून घेतात. चूक क्रमांक 7, जनावरांची नियमित आरोग्य तपासणी न करणं. आपण अनेकदा एकच विचार करतो, गाय खातीये म्हणजे ठीक आहे, पण प्रत्येक आजार लगेच दिसत नाही. वेळेवर लसीकरण न करणं, जंतनाशक वेळेवर न देणं, खुरांची निगा न राखणं, दगडी रोगाची सुरुवात दुर्लक्षित करणं, या छोट्या चुका पुढे हजारो रुपयांचं नुकसान करतात. एक गाय काही दिवस कमी दूध दिलं तर महिन्याच्या शेवटी त्याचा थेट परिणाम उत्पन्नावर होत असतो. आजारी गाय फक्त दूध कमी करत नाही, ती तुमचा नफा कमी करते. चूक 8वी, प्रत्येक नवीन सल्लागारावर लगेच विश्वास ठेवणे. आज सोशल मीडियावर रोज नवीन व्हिडिओ येतात. कोणी म्हणतं हे खाद्य वापरा, कोणी म्हणतं हे टॉनिक द्या, कोणी म्हणतं हा फॉर्म्युला वापरा, आणि आपण विचार न करता प्रयोग सुरू करतो. लक्षात ठेवा, प्रत्येक सल्ला तुमच्या गोठ्यासाठी योग्य असलच असं नाही. तुमच्या परिसरातील हवामान असेल, चारा असेल, जाती आणि परिस्थिती वेगळी असते. निर्णय हा माहितीच्या आधारावर घ्या, फक्त व्हायरल व्हिडिओ पाहून नाही. जो शेतकरी शिकणं थांबवतो त्याची प्रगतीही थांबते. 2 मित्रांनी एकाच दिवशी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. पहिल्यानं दरवर्षी काहीतरी नवीन शिकला. दुसरा म्हणायचा मला सगळं माहिती आहे. 5 वर्षांनी पहिल्याच्या गोठ्यात 20 जनावरं होती आणि दुसऱ्याच्या गोठ्यात फक्त 4 उरली. फरक नशिबाचा नव्हता, फरक शिकण्याच्या वृत्तीचा होता. मित्रांनो, व्यवसाय बंद पडण्याची सुरुवात गोठ्यात होत नाही, ती आपल्या विचारांमध्ये होते. ज्या दिवशी आपण म्हणतो आता काही बदलण्याची गरज नाही, त्या दिवशी प्रगती थांबते. आणि ज्या दिवशी आपण म्हणतो आज काहीतरी नवीन शिकायचंय, त्या दिवशी यशाची सुरुवात होते. मित्रांनो, आतापर्यंत आपण व्यवस्थापनातील चुका बघितल्या, पण आता मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या कोणत्याही पुस्तकात सहज सापडणार नाहीत. दुग्ध व्यवसाय आधी गोठ्यात हरत नाही, तो माणसाच्या मनात हरतो. जेव्हा शेतकरी निराश होतो, जेव्हा त्याला वाटू लागतं की माझ्याकडून आता काही होणार नाही, तेव्हाच दुग्ध व्यवसाय उतरणीला लागतो. चूक 10वी, स्वतःची इतरांशी तुलना करणं. आज सोशल मीडियावर मोठे डेअरी फार्म बघून अनेक शेतकरी निराश होतात. त्याच्याकडे 100 गायी आहेत, त्याच्याकडे मोठा गोठा आहे, त्याच्याकडे लाखोंची यंत्रसामग्री आहे, पण तुम्हाला त्यामागची 10-15 वर्षांची मेहनत दिसते का? दिसत नाही. तुमची स्पर्धा दुसऱ्यांची नाही, कालच्या स्वतःशी आहे. या आजचा दिवस कालपेक्षा थोडा चांगला असेल तर तुम्ही योग्य दिशेने जाता. कुटुंबाचा सहभाग कमी होणं. दुग्ध व्यवसाय हा फक्त एका व्यक्तीचा व्यवसाय नसतो, तो संपूर्ण कुटुंबाचा प्रवास असतो. घरात संवाद नसेल, जबाबदाऱ्या वाटल्या नसतील तर ताण वाढतो, आणि ताण वाढला की चुकीचे निर्णय होतात. कुटुंब एकत्र असेल तर संकटही लहान वाटतं. एक कथा बघू. मला एका शेतकऱ्याचं वाक्य आजही आठवतं. तो म्हणाला, मी गाय विकली तेव्हा मला सर्वात जास्त दुःख पैशाचं नव्हतं. दुःख होतं की माझ्या मुलानं विचारलं, बाबा आपली लाडकी गाय कुठे आहे?
त्या दिवशी त्याच्या डोळ्यात पाणी आलं. मित्रांनो, गाय म्हणजे फक्त जनावर नसतं, ती अनेक कुटुंबासाठी रोजच्या अन्नाची, मुलांच्या शिक्षणाची आणि घराच्या भविष्याची आशा असते. म्हणून निर्णय घेताना फक्त आजचा विचार करू नका, पुढच्या 5 वर्षाचा विचार करा. जर आज तुमचा व्यवसाय अडचणीत असेल तर निराश होऊन जाऊ नका. प्रत्येक यशस्वी शेतकऱ्यानं कधीतरी कठीण काळ पाहिलेला असतो. फरक एवढाच असतो, काही लोक संकट पाहून थांबतात आणि काही लोक संकटातून शिकतात. मित्रांनो, लक्षात ठेवा, गोठा विकण्याचा निर्णय एका दिवसात घेतला जातो, पण त्या निर्णयाचं कारण अनेक महिन्यापासून तयार होत असतं. आयुष्यभर लक्षात ठेवणाऱ्या या गोष्टी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितल्या. नक्कीच मी आशा करतो की या संकेताबद्दल तुम्ही जर जागरूक असाल तर तुमचा दुग्ध व्यवसाय यशस्वी हा नक्की होणार. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि जर या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल, या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन. निरोप द्या. धन्यवाद.